बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. सामाजिक व राजकीय प्रश्नावरील प्रवचने. राजकृपेवर अवलंबून राहू नका. एकदा तथागत राजगृह येथील वेळवनात कलंदक निवासात विहार करीत होते. त्यावेळी तथागतांविरुद्ध उलटलेल्या देवदत्तांचा पक्ष राजा अजातशत्रूने घेतला होता. सकाळ संध्याकाळ 500 गाड्यातून अन्नपात्रे पाठवून तो देवदत्ताच्या शिष्यगणांना पोषित होता. तेव्हा काही भिक्खू तथागतांसमोर आले आणि अभिवादनपूर्वक त्यांच्या शेजारी बसले. त्यांनी तथागतांना देवदत्तासंबंधीची वार्ता सांगितली. तेव्हा तथागत भिक्खूंना म्हणाले, राजाकडून कृपेची, खुशामतीची, कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये. जोपर्यंत अजातशत्रू राजा देवदत्ताला सकाळ संध्याकाळ 500 गाड्यात अन्नपात्रे भरून अन्न पुरवित आहे, तोपर्यंत देवदत्ताची अधोगतीच होत राहणार. सन्मार्गात त्याच्या प्रगतीची अपेक्षा करणे व्यर्थ होईल. भिक्खूंनो, ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज चुरडून थापले तर तो कुत्रा अधिकच पिसाळतो, त्याप्रमाणे जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोषित आहे, तोपर्यंत तो देवदत्त अधोगतीलाच जात राहणार. त्याची सुधारणा होणार नाही. बंधूंनो, राजाची खुशामत, कृपा, त्यापासून होणारे लाभ हे भयदायक आहेत. सर्वोच्च अशी अढळ शांती साधण्याच्या मार्गातील ते कटू आणि दुःखदायक असे अडसर आहेत. म्हणून भिक्खूंनो, तुम्ही स्वतःला हे शिकवले पाहिजे की आमच्यावर लाभ, कृपा, खुशामत यांचा वर्षा होणार असेल तर आम्ही त्यांचा निषेध करू, आणि त्याचा वर्षा होऊ लागलाच तर त्याला आमच्या मनावर पकड होऊ देणार नाही, प्रभुत्व मिळू देणार नाही. त्यांच्या लालसेने आम्हाला राजाचे दास बनवू देणार नाही. जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा धार्मिक होते, या विषयावरील तथागतांचे प्रवचन. एकदा भिक्खूंना उद्देशून तथागत म्हणाले, भिक्खू हो, जोपर्यंत राजा हा धर्मशील नाही तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी धर्मशील होऊ शकत नाहीत. प्रधान आणि कर्मचारी अधार्मिक झाले की ब्राह्मण आणि गृहस्थही अधार्मिक होतात. ब्राह्मण आणि गृहस्थ हे धर्मरहित असल्यावर नगरवासी आणि ग्रामवासी हेही धर्मरहित होतात. परंतु जेव्हा राजे धार्मिक असतात तेव्हा हे भिक्खूंनो, त्याचे प्रधान आणि कर्मचारीही धार्मिक होतात. जेव्हा राजे आणि त्यांचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक असतात तेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ हेही धार्मिक होतात. जेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ धार्मिक असतात तेव्हा नगरवासी आणि ग्रामवासी हे धार्मिक होतात. गुरांचा तांडा नदी ओलांडीत असताना त्यांच्यामधील वयोवृद्ध असलेला ऋषभ चुकला की त्यांच्या मागून येणारी सर्व गुरेही चुकतात. त्याप्रमाणेच माणसामध्येही ज्याला प्रमुख मानतात तो वाम मार्गाने जाऊ लागला तर इतरे जनही त्याच मार्गाचा अवलंब करतात. त्याप्रमाणेच राजाने कुमार्ग धरला तर सर्व राज्याला हानी पोचते. गुरे नदी ओलांडीत असता जर मुख्य ऋषभ सरळ मार्गाने गेला तर मागील गुरांचा तांडा त्या सरळ मार्गाने जातो. याप्रमाणेच जो प्रमुख असेल तो जर सन्मार्गाने चालू लागला तर इतरही त्याचे अनुकरण करतात आणि सन्मार्गाने जातात. जर राजे चांगले असतील तर सारे राज्य सुखाने राहते. राजकीय आणि लष्करी शक्ती समाज व्यवस्थेवर अवलंबून असते, याविषयीचे तथागतांचे प्रवचन. एकदा तथागत राजगृह येथील घृतकुटावर विहार करीत होते. त्यावेळी वैदेही पुत्र मगध राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्याच्या विचारात होता. तो स्वतःशीच म्हणाला, हे वज्जीकुल सामर्थ्यशाली असले तरी मी त्यांचा पुरेपूर नाश करीन. म्हणून आपल्या मगध देशाचा मुख्य प्रधान वत्सकार नावाचा ब्राह्मण याला बोलावून तो म्हणाला, हे ब्राह्मणा, तथागताकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे तथागतांचे पायवंदन करून त्यांना विचार, आपली प्रकृती ठीक आहे ना? आपण स्वास्थ्य, सुख आणि आरोग्य उपभोगीत आहात ना? नंतर तथागतांना सांग की मगध राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे. वज्जीकुळ कितीही सामर्थ्यशाली असले तरी त्याचा पुरेपूर नाश करण्याचा त्याचा विचार आहे. अजातशत्रू पुढे म्हणाला, तथागत जे काही पुढले भविष्य होईल ते सांगतील, ते नीट लक्षात ठेव आणि त्यातला शब्द न शब्द मला निवेदन कर, कारण तथागत बुद्ध कधीही खोटे बोलत नसतात. राजाचे शब्द ऐकून तो ब्राह्मण वत्सकार म्हणाला, ठीक आहे, आणि तो अनेक उत्कृष्ट रथ जोडून तो घृतकुटाकडे निघाला.
तेथे पोहोचल्यावर तथागतांना कुशल प्रश्न विचारून राजाने आज्ञा केल्याप्रमाणे राजाचा संदेश त्याने निवेदन केला. त्यावेळी स्थवीर आनंद तथागतांच्या मागे उभे होते. तथागत आनंदांना म्हणाले, आनंद, वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात, हे तू ऐकले आहेस काय? आनंदाने उत्तर दिले, होय तथागत, मी ऐकले आहे. यावर तथागत पुढे म्हणाले, आनंद, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवित असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाही, उलट त्यांची भरभराट होत राहील. आनंद, जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात, एकोप्याने आपापली उद्दिष्टे कार्य करतात, जोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय तदनुसार वर्तन करीत नाहीत, ज्या उद्दिष्टाला एकदा सर्व मान्यता मिळाली आहे ते वर्ज्य समजत नाहीत आणि गत काळात वज्जी कुळाने जे नियम केले आहेत त्या नियम परंपराप्रमाणे आचरण करतात, जोपर्यंत ते वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांची वाहवा करतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांची सलामसलत ऐकणे हे आपले कर्तव्य मानतात, जोपर्यंत आपल्या कुळातील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळजबरीने डांबून ठेवीत नाही आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करीत नाही, जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्याचे परिपालन करतात, तोपर्यंत हे आनंदा, वज्जी कुळाची अधोगती होणार नाही, उलट त्यांची भरभराटच होत राहील आणि कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही. सारांश, जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर, लोकशाहीवर विश्वास ठेवतील, प्रजातंत्राप्रमाणे आचरण करतील, तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही, असे तथागतांनी स्पष्ट केले. नंतर तथागत वत्सकाराला उद्देशून म्हणाले, हे ब्राह्मणा, तथागतांनी वैशाली येथे वज्जी कुळात राहत असताना वज्जीच्या कल्याणास ह्यावरील अटी कशा आवश्यक आहे हे त्यांना शिकविले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तर मग वज्जी जोपर्यंत ह्या वहिवाटीचे परिपालन करीत आहे तोपर्यंत त्यांची अधोगती न होता त्याचे कल्याणच वृद्धिगत होणार, असे आम्ही मानायचे तर? हे गौतमा, मगध राजाला वज्जीचा पाडाव करता येणार नाही, असे तुझे म्हणणे दिसते. असे बोलून वत्सकार उठून राजगृह येथे आपल्या राजाला तथागतांचे शब्द सांगायला निघून गेला. युद्ध हा चुकीचा मार्ग आहे, या विषयावरील तथागतांचे प्रवचन. एकदा मगध राजा अजातशत्रू याने आपले अश्वदळ, पायदळ गोळा करून पसेंदी राजाच्या काशी विभागावर स्वारी केली. पसेंदीने स्वारीचा वृत्तांत ऐकून घोडदळ, पायदळीचे सैन्य जमविले आणि तो अजातशत्रूला तोंड द्यावयास निघाला. त्या दोन्ही सैन्याचे युद्ध झाले. अजातशत्रूने राजा पसेंदीचा पराभव केला आणि पसेंदी शेवटी आपली राजधानी श्रावस्ती येथे माघार घेऊन राहिला. श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्खू अन्न स्वीकृती करून परत आले आणि त्यांनी तथागतांना त्या दोन राज्यांचे युद्ध आणि पसेंदीची माघार यासंबंधीचे वृत्त सांगितले. तथागत म्हणाले, भिक्खुओ, मगध राजा अजातशत्रू म्हणजे जगातील साऱ्या दृष्टपणाचा ठेवा आहे. उलट राजा पसेंदी हा जगातील चांगुलपणाचा मित्र आहे. सध्या तरी पसेंदी राजाला पराभूत मनुष्य म्हणून दुःखात रात्र काढावी लागणार आहे. विजयातून देश जन्मास येतो, जिताला दुःखात काळ कंठावा लागतो, परंतु जो शांत आहे आणि क्रोधरहित आहे तो सुखात राहतो, कारण अशा माणसाच्या गावी जय आणि पराजय यांची वार्ताच नसते. पुन्हा असे घडले की त्या दोन राजांचे पुन्हा युद्ध जुंपले, परंतु त्या युद्धात कौशल राजा पसेंदी याने अजातशत्रूचा पराभव करून त्याला जिवंत पकडले. तेव्हा राजा पसेंदीने स्वतःशी विचार केला की मी याच्या वाट्यास गेलो नसतानाही हा राजा माझा पुतण्या असूनही मला त्रास देतो. आता मी त्याचे सर्व सैन्य, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ ताब्यात घेऊन त्याला केवळ आपल्या जीवानीशी सोडून दिले तर? आणि त्याप्रमाणे पसेंदी राजाने केले. श्रावस्तीमध्ये चारिका करून परतलेल्या भिक्खूंनी ही वार्ता तथागतांच्या कानी घातली. त्यावर तथागत म्हणाले, माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो, परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांना लुटल्याची इच्छा धरतो. जोपर्यंत पापाचे फळ पक्व झाले नाही तोपर्यंत मूर्खाला सदैव वाटते, मला पाहिजे ती सुवर्णसंधी आता येणार. परंतु जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते तेव्हा केल्या पापाबद्दल भय वाटू लागते. हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणीतरी भेटतोच, जेत्याला जिंकणारा कोणीतरी निपजतो, निंदकाला निंदक सापडतो. अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो त्यावरही आपण स्वतः लुटला जाण्याची वेळ येते.
शांती स्थापन करणाऱ्या युद्धविजेत्याची कर्तव्ये याविषयी तथागतांचे प्रवचन. जेव्हा जेता युद्ध जिंकतो व शांतता मिळवितो त्यावेळी जितांवर गुलामगिरी लादल्याचा नसला तरी त्याची अधिकाधिक मानखंडना करण्याचा अधिकार सांगू लागतो. ह्या विषयावर बुद्धांचे मत अगदी वेगळे आहे. बुद्धाच्या मते शांती स्थापन करणे याला काही अर्थ असेल तर जेत्याने जित्याच्या शांततेच्या काळाचा जित्याच्या कल्याणासाठी उपयोग करणे हे त्याचे कर्तव्य ठरते. ह्या विषयावर बुद्धाने भिक्खूंना उद्देशून असे म्हटले आहे, युद्धविद्येत पारंगत असलेल्या माणसाने युद्धविराम झाल्यावर आपल्या अंगच्या रुजुता, अनुग्रहपूर्णवाणी, उद्धटपणा विरहित दयावृत्ती या गुणाचा आविष्कार केला पाहिजे. आपण कोणी आडदांड आक्रमक नसून घरच्यासारखे वागणारे पाहुणे आहोत. इंद्रिय सुखाच्या आहारी न जाणारे, कुशाग्र बुद्धीचे, वायफळ बडबड न करणारे, हाव धरून परधन हिरावून न घेणारे असे आहोत असे आपल्या वर्तणुकीने सिद्ध केले पाहिजे. लोक शाप देतील असे क्षुद्र आणि नीच वर्तन करून त्याने आपल्याला कमीपणा आणू नये. सर्व प्राणीमात्रांना सुख, समृद्धी आणि शांतता लाभो. सबळ, दुर्बळ, लहान मोठे प्राणीमात्र शांततेचा सदैव उपयोग घेत राहोत. दृश्य, अदृश्य, जवळचे, दूरचे, जात आणि अजात जीव शांतीचा उपभोग घेवोत अशी वृत्ती जेत्याने राखली पाहिजे. कोणालाही आपल्या बांधवांची खुशामत करण्याची अथवा त्याचा उपमर्द करण्याची आणि कोणाला तुरुंगात डांबण्याची अथवा द्वेष करण्याची पाळी जेत्याने येऊ देऊ नये. ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलत्या एक मुलाला इजा पोहोचू नये म्हणून जपते त्याप्रमाणे जेत्याने सर्व जीवमात्रासंबंधी विवेक धरावा. विश्वातील वरच्या खालच्या भोवतालच्या साऱ्या देशाच्या प्राणीमात्रांवर अंतःकरणपूर्वक मंगलमैत्री करावी. त्यांच्याविषयी मनाला द्वेष स्पर्श होऊ देऊ नये. कोणत्याही प्रकारे दुसऱ्याच्या अंतःकरणात शत्रुत्व भावना निर्माण होईल असे काहीही कृत्य करू नये. म्हणजे तुम्ही उभे असताना, चालत असताना, बसताना, उठताना आपल्या संपूर्ण मानसिक सामर्थ्याने असा विचार करीत राहा, मंगलमैत्री, करुणा, मुदिता व उपेक्षा या सर्व श्रेष्ठ भावनांमध्ये विरहित रहा.